आम्ही चाललेलो आहोत मॅडमच्या कारमध्ये आणि त्या खूप छान ड्राईव्ह करतायत. आपण बघू शकताय. आता आपण तिथे गेल्यावरती मी दाखवते तुम्हाला. तोपर्यंत 1 hour later. तर आम्ही पोचलेलो आहोत आश्रमला आणि आता उतरतोय. पोचलेलो आहोत आणि ही माझी मैत्रीण. आता हे आहे समोर मोठं असं आणि हे आमचे स्टुडंट आहेत कॉलेजचे. तर आता आम्ही आज जातो. तर सर्वप्रथम त्या आश्रमाला मिळालेल्या खूप साऱ्या ट्रॉफ्याज आहेत त्यांनी ठेवलेल्या, त्या आम्ही बघितल्या. तर तुम्ही पण पाहू शकता. आश्रमामध्ये फिरत आहोत आणि हे आहे आश्रम छोट्या मुलांचं. तर बघूयात आतमध्ये. ही ताई आमची, आम्ही ब्लॉगच करतोय. हॅलो, ही आहे श्रद्धा ताई. हॅलो, ही तर आपण आश्रमातल्या स्वयंपाकघरात जाऊयात. तर इथे सर्वांसाठी स्वयंपाक तयार केला जातो, तुम्ही पाहू शकताय. आपण बोलूयात. तुझं नाव काय? तन्वी. तुझं? प्रगती. सुजाता. ओके. तू कितवीला आहेस? तू पहिली. हे आहे खूप मोठं असं आश्रम. तू बोललीस तशी मला का असते. तर इथे एक मुलांची रूम आहे जिथे फक्त मुलंच राहतात. तर ही आहे त्या मुलांची रूम आणि हे त्यांचे काही असे बेड आहेत. त्यांना राहण्यासाठी ही रूम आहे मुलांची स्पेशल. तर पाहू शकताय तुम्ही. मुलींसाठी ही वेगळी रूम आहे, त्यांची पण ही काही सेमच आहे अशी. तसं ज्या कार चालत होत्या त्या मॅम आहेत या. आहे ते त्या पलीकडे आहेत ते वृद्धाश्रम आहे आणि या साईडला आहे ते लहान मुलांचा आश्रम आहे. आणि इथे त्या आश्रमातील मुलांना खेळण्यासाठी स्लाइड्स वगैरे ठेवलेले आहेत. तर हे प्रार्थना बालग्राम जे चालवतात सांभाळतात त्यांचं नाव आहे प्रसाद मोहिते. तर ते समोर बसलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे त्यांची माहिती दिली. त्यांनी कशा प्रकारे या प्रार्थना बालग्रामची सुरुवात केली आणि कोणत्या प्रकारच्या अडचणी त्यांना हे सुरुवात करताना आल्या आणि त्यांनी कशी त्याच्यावर मात केली हे सांगितलं. तर तुम्ही जर इथे आलात तर नक्की भेट द्या आणि याचा पत्ता मी तुम्हाला लास्टला फोटो क्लिक करून देते. त्यांनी पॅम्पलेट दिलेले आहे, त्यात तुम्ही पाहू शकताय. आम्ही इथून आता निघणार आहोत. सरांनी आम्हा सर्वांना कुंदा चहा दिला. मला तरी आवडला. कुंदा चहा कोणाकोणाला नक्की आवडतो तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा कुंदा चहाचा फोटो आहे. 1 hour later. फ्रेंड्स, तर रात्री आम्हाला यायला लेट झाला त्यामुळे मी काही शूट केला नाही आहे. सो त्यामुळे मी आता दुसरा दिवस आहे तर आता शूट एंड करावं त्या व्हिडिओचा म्हणून मी शूट केला. तर ते जे आश्रम आहे त्या आश्रमचा पत्ता आहे रुबीनगर बॉम्बे रोड जुळे सोलापूर इथे आहे. तुम्हाला दिसतंय का? उलटं दिसतंय. सो मी तुम्हाला ते एक फोटो क्लिक करेन त्या पत्त्याचा पॅम्पलेटचा आणि मग तो लास्टला एंडिंगला मी टाकेन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आणि जर आलास तर नक्की हेल्प करा आणि बाय बाय. आवडला तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.